हे बघा किती छान खुसखुशीत धपाटे झालेले आहेत, चवीला एक नंबर लागतात। नमस्कार, मी कविता, कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत व खमंग धपाटे कसे करायचे ते पाहणार आहोत। पूर्वीचे लोक आषाढ महिन्यात कापण्या व धपाटे जरूर करायचे, याला आषाढ तळणे असे म्हणतात। कापण्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। ज्वारीच्या पिठापासून हे धपाटे खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। पावसाळ्यात काहीतरी खमंग खावसे वाटते, ज्वारीच्या पिठाचे धपाटे हे चांगला हेल्दी ऑप्शन आहे। घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनणारे आहे। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पालेभाज्याही घालू शकतात। माझ्या घरात हे धपाटे 12ही महिने बनतात। माझे सासर सोलापूरचे असल्यामुळे यामध्ये मी ज्वारीचे पिठाचे जास्त प्रमाण घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे पिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। धपाटे छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, त्याने धपाटे फारच खुसखुशीत होतात। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर हे खुसखुशीत धपाटे कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे 2 वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ही वाटी आहे ना, याच वाटीने ना मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1 मोठा कांदा, कोथिंबीर, तीळ, धना जिरा पावडर, ओवा, हळद, मीठ आणि हिंग। हिरव्या वाटण्यासाठी बघा मी इथं थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हिरवी मिरची 2 प्रकारची घेतलेली आहे। ही फिक्की आहे ना, त्यामुळे मी तिखट 3 ते 4 घेतलेलं आहे। आलं, लसूण, जिरं आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। सर्वात आधी आपण हिरवं वाटण करून घेऊया। हे बघा, हे वाटण आहे ना, जास्त बारीक न करता मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आता आपण कणिक मळूया। त्यासाठी हे एका भांड्यामध्ये ना, हे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, कांदा, कोथिंबीर। या धपाट्यामध्ये ना कोथिंबीर भरपूर घाला तुम्ही, खूप छान लागतात त्याच्याने धपाटे। तीळ, थोडी तीळ मी आता घालणार आहे आणि थोडी ना वर्ण धपाट्याला लावणार आहे। छान खमंग लागतात वर्ण ना तीळ लावल्यावर। धना जिरा पावडर, हळद, हा ओवा आहे ना, हातामध्ये थोडासा असा चोळून टाका, म्हणजे ओव्याचा स्वाद आहे ना खूप छान लागतो। थोडं हिंग आणि ओवा आहे ना, या धपाट्यामध्ये जरूर घाला तुम्ही। पचनासाठी हिंग आणि ओवा आहे ना चांगलं असतं। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तसंही आपलं पोट खराब होतं, त्याच्यामुळे हिंग आणि ओवा जरूर घाला तुम्ही। हिरवं वाटण, यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, त्याच्याने ना धपाटे तुमचे एकदम छान मस्त खुसखुशीत होतात। 1 वाटी ना शिजलेला भात घालणार आहे बघा। तुम्ही जर घालत नसाल ना तर एकदा घालून बघा, खूप छान लागतात त्याच्याने धपाटे। तुमच्याकडे शिजलेला भात नसेल ना तर त्याऐवजी आपले कांदा पोहेचे पोहे आहे ना, ते 1 वाटी भिजवून ते पण घातले तरी चालेल, त्याच्याने पण ना हे धपाटे खूप छान खुसखुशीत लागतात। तुम्ही याआधी घातलं नसेल ना तर घालून बघा, हे असं खूप आवडेल तुमच्या घरच्यांना सर्वांनाच। सर्व साहित्य आहे ना छान मिक्स करून घेऊया। ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, खूप छान करायचे धपाटे ते। सोलापूर साईडला ना याच पद्धतीने धपाटे बनवतात, मस्त खमंग करायचे धपाटे ते। मी पण आधी नव्हती घालत, एकदा माझ्याकडे भात उरला होता तर एकदा मी टाकून बघितलं तर मस्त खुसखुशीत लागले धपाटे त्याच्याने। तेव्हापासून मी भात नसेल तर मग थोडेसे पोहे घालते भिजवून। हे सर्व छान मस्त एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये 1-2 चमचे ना खाण्याचं तेल घालते, त्याच्याने पण ना आपले धपाटे छान मऊ बनतात मस्त। तेल आहे ना सर्व मिक्स करून घेतलेलं। हे धपाटे मी फक्त आषाढ महिन्यातच नाही 12ही महिने बनवते, खूप आवडतात आमच्या घरी सर्वांना, खमंग लागतात। आपल्याकडे घरी भाजी नसेल तर हे पीठ आणि हे सर्व मसाले तर बेसिक मसाले आहे, सर्व आपल्या घरीच असतं बघा। हे 15 ते 20 मिनिटात बनतात धपाटे मस्त। हे धपाटे तुम्ही नाश्त्याला बनवू शकतात,
दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी बनवले तरीही चालेल. मध्ये मी आता थोडं पाणी घालून ना हे पीठ भिजवून घेते. मिक्सरला जरा मसाला चिटकलेला होता ना, त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलं. थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेते. जसं आपण भाकरीचं पीठ कसं भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, चवीपुरतं मीठ घालून घेते. हे बघा, ही कणिक आहे ना छान मी वळवून घेतलेली आहे. ही कणिक आहे ना फक्त 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया. लगेच याचे धपाटे करायचे आपल्याला. आता आपण धपाटे बनवूया. त्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्या रुमालावर ना थोडंसं पाणी लावून घ्या. व्यवस्थित पाणी लावलं ना तर धपाटे व्यवस्थित चांगले निघतात. कणकेचा गोळा घेतलेला आहे. धपाटे तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि इथं ना थोडीशी तीळ घाला. मला असं वर्ण तीळ लावलेली ना खूप आवडते धपाट्याला, त्याच्यामुळे मी जरा भरपूर लावते तीळ. खूप छान खमंग लागतात धपाटे. आणि थोडं पाणी लावूनच असं आपल्याला हा धपाटा आहे ना असा मोठा करायचा आहे. तेल वगैरे नाही लावायचं आपल्याला, पाणी लावूनच करायचं आहे. धपाटे जाड पातळ तुम्हाला जसे हवे असेल ना तसे तुम्ही करू शकता. आमच्याकडे जरा पातळ आवडतं त्यामुळे मी थोडेसे पातळ करते. छान असा पातळ थापून घेतलेला आहे बघा मी धपाटा. याला ना 3 ते 4 असे होल करून घ्या. तिथनं आपल्याला तेल पण सोडता येईल आणि छान धपाटा आहे ना मस्त खमंग भाजला जातो. या धपाट्यावर इथेच मी थोडंसं तेल टाकून घेते. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे धपाटे आहे ना तुम्ही लोखंडाच्याच तव्यात करा, खूप छान खमंग लागतात हे धपाटे. आधी ना तव्याला थोडंसं तेल लावून घेते मी. आपला पहिलाच धपाटा आहे ना तर तव्याला चिटकू नये म्हणून मी हे तेल लावून घेतलेलं आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. हा धपाटा आहे ना तव्यात घालून घेते. हा रुमाल आहे ना लगेच अलगद काढून घ्या बाजूला. आणि धपाट्याच्या ना बाजूनी तेल सोडा. पहिला जर धपाटा आहे ना त्याला थोडंसं तेल जरा जास्त लागतं, नंतर थोडं कमी टाकलं तरी. मीडियम गॅसवर हा धपाटा आहे ना खमंग आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. वरचा धपाटा होतोय ना तोपर्यंत आपण आणखीन एक धपाटा थापून घेऊया. धपाटा एका बाजूने भाजलाय का तो पाहूया. धपाटा आहे ना दुसऱ्याही बाजूने आपण छान असा खमंग व्यवस्थित भाजून घेऊया. धपाटे आहे ना मीडियम गॅसवरच भाजा, खूप छान खुसखुशीत लागतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं ना, तर जुनी लोक ही पावसाळ्यामध्ये धपाटे कापण्या जरूर करायची. कापण्याची पण रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, जरूर बघा तुम्ही. खूप छान कापण्या आहे खुसखुशीत. बाहेर पाऊस पडत असेल तर आपल्याला मग काहीतरी खुसखुशीत खावंसं वाटतं, त्यामुळे भजी धपाटे कापण्या बनवतात आषाढमध्ये. पण आमच्याकडे हे धपाटे मी 12ही महिने बनवते, खूप आवडतात सर्वांना. धपाटा आहे ना दोन्ही साईडनी छान खमंग भाजला आहे बघा व्यवस्थित. बघा किती छान मस्त खमंग झालेला आहे. हा धपाटा आहे ना तुम्ही डायरेक्ट ताटात न काढतात ना असं जाळीवर काढा तुम्ही, म्हणजे याला पाणी सुटणार नाही आणि छान मस्त खुसखुशीत राहील असा धपाटा. तुमच्याकडे असं जाळी नसेल ना तर एखाद्या वाटीवर काढला तरीही चालेल, पण लगेच असं एकावर एक ताटात नका काढू तुम्ही. याच पद्धतीने दुसरा पण धपाटा करून घेऊया आपण. दुसरा पण धपाटा आहे ना मीडियम गॅसवरच मी भाजत आहे. हे धपाटे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. खूप छान मस्त करायच्या धपाटे, ते खुसखुशीत लागायचे त्यांच्या हातचे धपाटे. आम्ही सोलापूरच्या साईडचे असल्यामुळे ना तिकडे ज्वारी जास्त खातात, त्यामुळे याच्यामध्ये ना ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल, पण माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप आवडतील तुम्हाला हे धपाटे. हे धपाटे आपण सकाळी नाश्त्यालाही करू शकतो, दुपारच्या जेवणाला
किंवा संध्याकाळी केले तरीही चालतात, कधीही केले तर, किंवा टिफिनमध्येही देऊ शकतो आपण हे धपाटे. दही धपाटे, मिरचीचा ठेचा, एक नंबर लागतं चवीला. साधं आपलं मराठमोळी जेवण आहे ना, खरंच खूप रुचकर आहे जेवण हे. फार पंचपक्वान्न न खाता कधी कधी असं साधा सिंपल पण बेत करून बघा तुम्ही. दुसरा पण धपाटा छान खमंग भाजून घेतलेला आहे बघा मी. या धपाट्यामध्ये मी जे भात घातलेला आहे ना, तुम्ही एकदा नक्की घालून बघा. खूप छान खुसखुशीत लागतात त्याच्याने हे मस्त धपाटे. मस्त छान खमंग भाजला आहे बघा धपाटा. हे पहा, खुसखुशीत धपाटे झाले आहे, चवीला एक नंबर लागतात. हे धपाटे तुम्ही घरच्या ताज्या लोण्याबरोबर, दह्याबरोबर, कैरीचे लोणचे, ठेच्याबरोबर खाऊ शकतात. खूपच छान लागतात चवीला. या धपाट्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही भरपूर घालू शकतात, जसे मेथी, पालक, पत्ताकोबी, दुधी. या भाज्या घातल्यामुळे हे धपाटे आणखीनच पौष्टिक होतात. एकदा तरी हे धपाटे तुम्ही करून बघा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात ते नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.